मंडळी नमस्कार. सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे वादळ आहे ते पूर्णपणे तापलेलं आहे आणि ते अगदी सांगोला तालुक्यातील गावगाड्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या ताकदीने खरं तर या गावगाड्यांमध्ये जाऊन प्रचार प्रसार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत जवळा गट हा अतिशय महत्वाचा गट मानला जातो आणि या गटामध्ये यशराजे साळुंके पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आपण सध्या बघितलं तर जे स्मृतीस्थळ आहे काकासाहेब साळुंके पाटील, तर त्या स्मृतीस्थळावरून आपण त्याची जी खास मुलाखत आहे या ठिकाणी घेतोय. तर दादा, तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न राहील की तुमची जी काही राजकीय वाटचाल आहे ती स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांच्या स्मृतीस्थळावरून आपण सुरू करतोय. काय वाटतंय तुम्हाला? मी दिनांक 21 जानेवारीला ज्या दिवशी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी मी आपल्या स्मृतीस्थळावर येऊन इथं नतमस्तक होऊन माझा सांगोला विकास आघाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो काल वैध देखील ठरला. त्यामुळे मी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक सांगोला विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या आज समोर बसलोय. दादा, आपल्या घराण्याला खूप मोठा वारसा आहे. आदरणीय काकासाहेब, थोरवे काकासाहेब असतील, काकी असतील, थोरल्या काकी, धाकट्या काकी, इतका मोठा वारसा आहे. कारण काकासाहेब आमदार ज्यावेळी झाले त्यानंतर वर्षभरात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर काकीनी वारसा सांभाळला, आदरणीय आबांनी वारसा सांभाळला आणि आता आपली तिसरी पिढी या राजकारणामध्ये सक्रिय होते. खरं तर तुमच्या उमेदवारीमुळे इतका उत्साह संचारलाय जवळा गटामध्ये. पुढे भरपूर तगडे उमेदवार असतील, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरले जातील, परंतु साळुंके पाटील घराणा असा आहे या भागामध्ये की या भागाला इतकी मोठी पुण्याही लाभलेली आहे. कारण ते जिव्हाळ्याचं नातं आहे. राजकारण वगैरे हा भाग वेगळा आहे, खूप जिव्हाळ्याचं नातं आहे तुमच्या आणि आपण आता स्मृतीस्थळावर बसतोय. कारण काय तुमच्या मनात भावना काय येतात? आपण आता वारशाबद्दल बोलला तर माझे आजोबा आमदार कैलासवासी काकासाहेब साळुंके पाटील यांचं 72 साली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर हा काळ आमच्या कुटुंबासाठी फार कठीण होता. मी काही तो काळ पाहिलेला नाही, पण माझ्या ज्या आजी आहेत कैलासवासी शारदादेवी साळुंके पाटील यांनी तो काळ मला ज्यावेळेस त्या हयात होत्या त्यावेळेस त्यांनी हा काळ मला समजून सांगितला की त्या काळामध्ये त्यांनी किती संघर्ष केला. त्याच्यामुळं आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आजी असतील, आजोबा असतील, माझे वडील आदरणीय दीपक आबा असतील, यांनी हा काळ संपूर्ण संघर्षातून आमचं कुटुंब पुढे आलेलं आहे. 72 पासूनचा काळ जोपर्यंत आबा राजकारणामध्ये सक्रिय झाले तोपर्यंत हा काळ आमच्यासाठी फार संघर्षाचा होता. त्याच्यामुळे संघर्षातून वाट कशी काढायची म्हणजे ह्याच्यातून आम्हाला बरंचसं काही आजींकडून हे शिकायला मिळालं की संघर्षामधून कसं आपण पुढे जायचं. आजींच्या काही आठवणी आपल्याला सांगता येतील त्या काळातल्या, किंवा तुम्हाला, कारण तुम्ही त्यांच्यासोबत खेळलाय किंवा लहानात मोठं तुम्ही त्या ठिकाणी झालाय, हो, काय आठवणी सांगता येतील काकींच्या संदर्भात? नाही, आजींच्या आठवणी बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत. जेव्हा आम्ही लहान असायचो, शाळेला बाहेर शिकायला ठेवलं होतं, जेव्हा मी सुट्टीच्या दरम्यान गावाकडे यायचो त्यावेळेस त्यांच्याकडून मला फक्त एवढंच शिकायला मिळायचं की आपण कष्ट करणे, संघर्ष करणे, संघर्षातून आपण कसं बाहेर निघणे. आपला वारसा हा घराणेशाहीचा आपला म्हणजे लाभलेला आहे. आजोबा आमदार होते, पण कठीण काळामधून आम्ही ही पद भोगलेली आहेत. असं काही की पिढीजात ह्या सगळ्या सहजासहजी मिळालेल्या गोष्टी नाही. तुमच्या चर्चा काय, म्हणजे म्हातारच्या नंतरच्या काही काकींच्या आठवणी तुम्हाला सांगितलं का त्यांनी, की कसा कठीण प्रसंग किंवा कठीण काळ जे तुम्ही सांगताय ते कसा गेला, काय ह्यावर कधी काय गप्पा टप्पा व्हायच्या का तुमच्या? हो, बरेचदा गप्पा व्हायच्या. आजोबा माझे एक्सपायर झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा आदरणीय काकींकडून असायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागायचे. त्या कायम त्यांचा प्रयत्न 100% असायचा की आपली जी लोक आहेत आपली टिकून राहिली पाहिजेत, आपल्या लोकांना आपण मदत केली पाहिजे, आपली लोक कुठल्या पण गोष्टीपासून दूर राहिली नाहीत पाहिजे. त्या नेहमी प्रयत्नशील असायच्या. त्या देखील कठीण काळातून लोकांना मदत करायच्या. जिव्हाळ्याचा प्रश्न बरं का दादा, आपल्याला तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की साळुंके पाटील घराण्याला त्यागाची मोठी परंपरा आहे. त्याचा संदर्भ असा आहे की ज्यावेळेस काकासाहेब वारले त्यानंतर आदरणीय काकींना इथल्या विधानसभेच्या उमेदवारीची ऑफर होती. मला काही सांगितलं आणि जुन्या त्यांच्या काकींच्या सोबतचे ज्या त्यांच्या मैत्रिणी होत्या त्यांनी सांगितलं की काकींना विधानसभेची ऑफर होती, परंतु कुटुंब आणि इतका सगळा लवाजमा हे सोडून मला त्याच्यात पडणं शक्य, त्यामुळे त्यांनी त्याग केला. एक त्यागाचं महत्वाचं कारण म्हणजे उदाहरण,
दुसरं त्यागाचं महत्वाचं उदाहरण की आदरणीय दीपक आबांनी शेतकरी कामगार पक्षासोबत दीर्घकाळ राजकारण केलं आणि इथली पुरोगामी विचारसरणी, संस्कृती आणि विकासाची जी भूमिका आहे तर ही भूमिका अबाधित राहावी, कलुषित राजकारण होऊ नये यासाठी त्यांनी सातत्यानं त्याग करत आदरणीय आबांना साथ दिली, म्हणजे दिवंगत गणपतराव देशमुखांना साथ दिली. तर आता तुमच्यावर कदाचित भविष्यात आरोप होऊ शकतो की ही घराणेशाहीचा राजकारण वगैरे, म्हणजे त्यागाचं राजकारण आहे. तुमच्या भावना काय आहेत साधा? अं, बर, ऐका, आता ह्याच्यात एक मुद्दा सांगतो तुम्हाला की आरोप वगैरे ह्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही, परंतु त्याग हा खूप मोठा त्याग आहे. तुम्ही साळुंके नव्यानं- पाटील कुटुंबाचा. नव्याने ह्याच्यामध्ये आला, बरोबर आहे, तुम्ही नव्याने या सगळ्या राजकारणामध्ये आले. सर्वसामान्य जनतेला असं वाटतंय दादा की हा घराणेशाहीचा अजिबात वारसा नाही, संघर्षाचा वारसा आहे याच्यामध्ये, आणि तुम्ही सुशिक्षित आहात. मला वाटतं तुमचं शिक्षण वकिलीचं झालंय, हो बरोबर? कुठं पुण्यामध्ये झालं ना? हा, माझं पुण्यामध्ये सिम्बायोसिस म्हणून एक युनिव्हर्सिटी, नामांकित युनिव्हर्सिटी, हम्म. तर त्या विद्यापीठातून माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण झालं. पण तर आता एक ऐका, म्हणजे आता काकींचं उदाहरण दादांनी सांगितलं, काकी कधी रागवायचे का तुमच्यावर? हो, ज्या ज्या वेळेस काही माझ्याकडून चुका लहानपणी व्हायच्या, तर लहान असल्यामुळे चुका तर होतच असतात, बरोबर, हा, हा. त्यामुळे त्यावेळेस त्या मला खवळायच्या, समजून सांगायच्या, केलेल्या गोष्टी जाणवून द्यायच्या, अशा होत्या. आबांच्या काही आठवणी सांगते तरी की आबा खवळायचे का अशी कधी काय? आबांचा मुळात आम्हाला सहवास थोडासा कमी असायचा. बरोबर. आबा त्यांच्या व्यापामध्येच गुंतलेले जास्त असायचे, त्यामुळे ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस ते देखील समजूनच सांगायचे की ह्या गोष्टी आपण अशा गेल्या पाहिजेत, ह्या मार्गावर चाललं पाहिजे, एवढा आबांचा म्हणजे सल्ला कायम असायचा. पण आता तुमच्यामध्ये बघितलं तर तुमच्या गाठीभेटी सुरू आहेत. खरं तर जिल्हा परिषद आखाड्यामध्ये तुम्ही आता उतरलेला आहे. राजकारणामध्ये तर्क वितर्क ह्या गोष्टी होणार आहेत. परंतु तुम्ही आता खरं तर या भागामध्ये फिरत असताना आपल्याकडे बघितलं तर मला वाटतं जवळ जिल्हा परिषद गटामध्ये 14 गाव आहेत. एक वस्ती आणि बाकीची गाव. हा, अशी मिळून 14 गावं आहेत. कारण बुर्लेवाडी जी ग्रामपंचायत ऍड झाली. तर अशा पद्धतीनं बघितलं तर या 14 गावामध्ये आता तुम्ही फिरत असताना लोकांच्या समस्या, तुम्ही भेटल्यानंतर लोकांचं काय, किंवा जुनी जी लोक होती काकीसोबत काम केलेली, तर काय लोकांची चर्चा होते काय या संदर्भात? हा, आता तुम्ही सगळेजण पाहतच असाल, हा. गेल्या अनेक दिवसापासून मी ह्या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आलेलो आहे, हा, आणि हा. आजच नाही, मी ज्या वेळेस शिक्षण पूर्ण म्हणजे शिक्षण चालू असताना ज्या वेळेस सुट्टीला देखील इथे यायचो, तर त्यामुळे मी जवळपासून ते संगेवाडी आणि हा. संगेवाडीपासून ते जवळा हम्म. ह्या भागामध्ये सतत असायचो, कारण की हा गट म्हणजे आमच्या एक घराने आपलं घर असल्यासारखाच हा गट आहे. बरोबर. बरेचसे जवळ गाव तर माझं एकदम बालपण देखील इथंच गेलंय, माझे सगळे मला म्हणजे सवंगडी इतकं सगळे सवंगडी सगळे हा. इथं जवळातलेच आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ज्यावेळेस या भागात फिरत असताना जुन्या आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात की काका असे होते, काकी अशा होत्या, आता आपण देखील तसंच भेटलेला आहात, त्यांच्यामुळे त्यांचा मोठा आशीर्वाद हा. मला भेटतो या ज्येष्ठ मंडळींचा. तुमचं दादा आता हे राजकीय आता हे उमेदवारी वगैरे ठीक आहे, परंतु या गोष्टी अगोदर म्हणजे निवडणुकीचं वातावरण नव्हतं मुळात. ज्यावेळेस इथं पूर आला, अतिवृष्टी झाली सगळं, त्याच्या अगोदर पासून म्हणजे ज्यावेळी तुम्ही वकिली शिक्षण चालू होतं किंवा दरम्यान संपलं असेल, तुमचा इतका जनसंपर्क आम्ही सोशल मीडियावर बघायचो की एखाद्याच्या अडचण कुठली असेल, एखाद्या घरी निधन असेल, सुखदुःखाचे प्रसंग असतील, मधल्या अतिवृष्टीच्या काळात तुम्ही खूप पळलाय, कारण हा संघर्ष आहे खरं तर, बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी कशा तुमच्यामध्ये आल्या की बाबा का आबा वगैरे काय सांगायचे हे कर म्हणून? नाही, हे बघा, राजकारणात पद वगैरे हे बाजूला विषय ठेवा, बरं. पण आमच्या कुटुंबाकडे आज कुठलंही पद नाहीये. पद नसताना देखील आम्ही प्रत्येकाच्या समाजसेवेमध्ये जास्त असतोच, की अतिवृष्टी झाली तर आपण तिथं जाणे, त्या लोकांना आधार देणे, शेवटी लोकांच्या अपेक्षा देखील आमच्या कुटुंबाकडून असतात, आणि आमच्या सुद्धा अपेक्षा लोकांकडून असतात. बरोबर. त्याच्यामुळे लोकांसाठी जाणं हे आपलं कामच आहे. मी लहानपणापासूनच लोकांमध्येच वाढलेलो आहे, त्यांच्यातच खेळलेलो आहे, बागडलेलो आहे. त्यामुळं की कुठलंही पद असू नसू किंवा काही असू, आपण लोकांच्यात जाणं बसणं ज्या वेळेस आपल्याला शक्य असेल त्यावेळेस, लहानपणी सुद्धा मी या लोकांमध्येच बसलेलो असायचो. पण आता याच्यामध्ये दादा एक दुसरा विषय असा आहे की जवळा गटामध्ये तुम्ही काम करत असताना किंवा आता या जिल्हा परिषद आखाड्यामध्ये, पण तुमच्या डोक्यामध्ये अशी काही कल्पना आहे का जेणेकरून आपल्या या भागाचा विकास झाला पाहिजे आणि तो प्रश्न आपल्याला सभागृहामध्ये मांडता आला पाहिजे, म्हणून आपण एक तरुण तडफदार या खरं तर जवळा नगरीला म्हणण्यापेक्षा जवळा गट म्हणजे जवळा नगरी आपण समजू. आपण दादांना स्पेसिफिक विचारून निखिल, कारण दादांचा अभ्यास आहे, वकिलीचा अभ्यास आहे, ते फिरतात सगळं. तर आपल्याकडे आता जनजीवनच्या अनुषंगाने बरीचशी कामं झाली, आपणच खूप काम केली, बरोबर. काम काय रखमुळे लोकांच्या अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यात लक्ष घालावं, निधी आणावं, न्याय देण्याचं काम मनात आहे का तसं? हे बघा, जल जीवन ही योजना केंद्र शासनाची होती,
ती परत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या गावोगावी बरोबर बरोबर अंमलबजावणी हम्म. सुरू झाली. तर या कामामध्ये बरीचशी जलजीवनची कामं ही रखडली गेली. काही कारण आहेत आपल्या म्हणजे ठेकेदारीचं असेल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ती जलजीवनची कामं पूर्ण होऊन इथल्या लोकांना ते पाणी कसं पोहोचवण्यात येईल हे सर्वात महत्वाचं काम असं मला वाटतं की आपण जर सगळ्यांच्या मिळून आपण ह्या कामाचं सभागृहामध्ये हे पाठपुरावा काम वगैरे. पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा 100% असेल. देखील पुढचा विषय ह्याचा होते स्मशानभूमी, कारण अनेक ठिकाणची दुरवस्था आहे. कारण स्मशानभूमी आम्हाला- नाहीत बरोबर गावगाड्यामध्ये बरेच प्रश्न आहेत स्मशानभूमीच्या संदर्भात असतील, आरोग्याच्या दृष्टी काय असतील, त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीने बघितलं तर विविध ग्रामपंचायतीमध्ये काय अडचणी सुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं किंवा विकासाच्या दृष्टीनं तुमच्या डोक्यात किंवा काही कल्पना वगैरे अशा तयार केलेल्या आहेत का? हे बघा आपण आता गावोगावी बाजार बघतो. हा, तर हा, हा. प्रत्येक गावामध्ये आपण बाजार बघितले की अनेक लोक तिथे उपस्थित असतात. अनेक माय माऊली महिला भगिनी देखील तिथे उपस्थित असतात. हा, हा. ज्यावेळेस हे लोक ह्या माय माऊली महिला भगिनीच्या बाजारामध्ये येतात हम्म, त्यांना तिथं सुख सुविधा भेटणं अत्यंत आपल्या गरजेचं आहे. हम्म. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. बरोबर बरोबर माय माऊलींना शौचालय असेल, हम्म, तरुण आपल्या सहकार्यांना काही तिथं काही सुख सुविधा असतील हम्म, ह्या बाजाराच्या दिवशी हम्म. उपलब्ध करून देणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं गावोगावी महिलांसाठी अतिशय चांगले शौचालय आणि ज्येष्ठ लोकांसाठी सुद्धा असे शौचालय निवारा केंद्र वगैरे काही गोष्टी थांबायला जागा करणं वगैरे. गरजेचे हा. आहे. असं मला वाटतं आपण खूप काम ह्या भागात गटात केले, जवळगावात पण आहे. आता एक महत्वाचा विषय असा आहे की एक छान अशी देखणी इमारत आपण आपल्या गावात बांधलेली आहे, ग्रामपंचायतीमध्ये, जे की ग्राम सचिवालय आहे. तर हा जिल्हा परिषद त्या अर्थाने विषय, ग्रामीण विकासाचा विभाग मंत्रालय जरी असला तो विषय, तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या चालणार आहेत. आणि गावातल्या बरं का ग्रामपंचायतीच्या इमारती स्थिर नाही, असे भविष्य आपल्याला करणं शक्य आहे. इमारती ज्या आहेत कारण आपले वेगवेगळ्या role model ठिकाणच्या. ठरले. नदीच्या किनारे एवढं छान रोल मॉडेल ठरले आपली ग्रामपंचायत. तर तशाच पद्धतीने ह्या गटामधील जेवढ्या ग्रामपंचायतीचे बांधकाम कशा पद्धतीचे आहेत हे पाहून तिथं कुठल्या कुठल्या गरजेच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस एखादे नागरिक ग्रामपंचायत मध्ये येतात कुठल्या तर कामासंदर्भात आणि तिथं जर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, ते जर उपलब्ध नसतील तर तिथं त्यांना काळ म्हणजे थोडासा काळ थांबावं लागतं. तर त्या काळामध्ये त्यांना काही सुखसुविधा असतील, शौचालय असतील, तिथली इमारत व्यवस्थित असेल, त्या इमारतींचं काम 100% आपण पूर्ण म्हणजे करण्याचा प्रयत्न नक्की करू. आता मला वाटतं सर आपण थोडस समारोपाकडे येऊया. येस येस. आणि- बरेचसे मुद्दे आहेत. दादांना बोलतं आणि आता हे समस्या जी आहेत जसं राजकारण पुढे जाईल तर तसं मला वाटतं सर्वच राजकीय घडामोडी वाढत जातील किंवा वेगानं गती घेतील तसे दादांचा आवाज बरोबर. वाढेल, दादाचे मुद्दे वाढतील, तापत जाणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण आता आपण समारोपाकडे येत असताना दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पाठिंबाच्या काही काळामध्ये दीपक गावातील डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे की विद्यमान आमदार आहेत खरं तर त्यांच्यावर अनेक प्रकारच्या टीका टिप्पण्या झाल्या, युत्या आघाड्या ह्या सगळ्या गोष्टीवरती झाल्या आणि मात्र लोकांच्या मनामध्ये होते की दीपक आबा आणि बाबासाहेबांनी एकत्र आलं पाहिजे ही खरं तर भूमिका होती. आणि जवळा गटामध्ये ती युती आली आणि त्या युतीच्या माध्यमातून तुम्ही उमेदवार जरा सुद्धा ठरलेला आहे. तर आता जे विजयाचं रिंगण असणार आहे ते गाठण्यासाठी किंवा त्यासाठीचं जे प्लॅनिंग आहे त्या पद्धतीच्या दृष्टीनं विजयाचा गुलाल आपलाच होईल यासाठी जर हा शेवटचा प्रश्न आहे की विजयाचा गुलाल आपल्याला कसा खेचून आणता येईल. मी तुम्हाला मगाशी सांगितले की जवळा जिल्हा परिषद गट हा गट आमचं घर असल्यासारखंच आहे. मी लहानपणापासून या गटामध्ये फिरलोय, या गटामध्ये खेळलोय, बागडलोय. अनेक स्पर्धा, क्रिकेटच्या स्पर्धा, कुठल्याही अनेक स्पर्धा या गटामध्ये असतील, तुम्ही कायम त्या गटामध्ये भाग घ्यायचो. मी जेव्हा या गटामध्ये फिरत असतो त्यावेळेस मला कुठलाच माणूस नौका नाही. मी प्रत्येकाला नावानिशी ओळखतो, प्रत्येक ज्येष्ठ माणसांना सुद्धा ओळखतो. त्याच्यामुळं विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे आणि प्रयत्न होणार आहे. होणार आहे. तुमचा माहोल दादा सुरू आहे. आता आपण काय करूया, समारोपाकडे येऊया. एक महत्वाचा मुद्दा आहे मंडळी की यश दादा हे आदरणीय दीपक आबांचे सुपुत्र आहेत, नौके उमेदवार आहेत. अत्यंत तटस्थपणे, अभ्यासूपणे भूमिका मांडणारे तगडा उमेदवार. ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, ह्या गोष्टी आपण प्राधान्यानं प्रेक्षकांपुढे आणूया, दादांना बोलतो करूया. दादांचा अभ्यास प्रचंड आहे. फक्त पहिल्या मुलाखतीतला हा भाग होता निखिल समारोप. मंडळी आपल्यासोबत यशराज साळुंके पाटील हे खरं तर माध्यमासमोर अगदी जी काय आपण मुलाखत जी म्हणतो आपण अशा पद्धती मनसोक्त पद्धतीची मुलाखत दादाने या ठिकाणी व्यक्त केली. कारण तालुक्यामध्ये खरं तर फिरत असताना अनेक मंडळींनी सांगितलं की यशराजे साळुंके पाटील त्यांना बोलता व्यवस्थित येत नाही, परंतु आज तुम्हाला मी सांगतो की लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आणि सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला समजेल की हा एक नुसता न बोलणार
ही झलक आहे. अलग आहे. तर जे काही पुढच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला निश्चितपणानं याच माध्यमातून तुम्हाला बघायला देखील मिळतील. आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाचं व्हिजन असेल, विकासाची कामं असतील, ह्या सर्वच गोष्टी आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने करता येतील, ह्या भागाचा विकास कसा करता येईल, मला कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता, कोणावर टीका टिप्पणी न करता, एक स्वच्छ राजकारण, एक स्वच्छ निर्मळ खरंतर एक चेहरा या जवळा नगरीला, या जवळा गटाला भेटलेला आहे. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.